ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। महाराज महाराज, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आमच्या घरी आलात। फुल न फुलाची पाकळी आपल्या चरणी वाहू दिलीत। आम्ही धन्य झालो महाराज। आपला कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असाच राहू दे। केशवा। जी महाराज। बहुतेक वेळा आमची काही भक्त मंडळी त्यांच्या घरी येण्यासाठी आम्हाला आग्रहाने निमंत्रण देतात, परंतु आमच्या आशीर्वादाने त्यांना धन्य व्हायचं नसतं, तर धनवानही व्हायचं असतं। पण त्यांना कोण सांगणार? देणारे आम्ही कोण? देणारा तो तिथे बसलाय, तो तुमच्या मनातला भाव जाणतो, त्याला फसवण्याचा प्रयत्न करू नका। आम्ही तुझ्या मनातला भाव जाणला म्हणून आम्ही इथे आलो। देव तुमचं कल्याण करो। महाराज, आमची मुलगी सुखी होण्यात काही अडचण आहे का? आयुष्य हीच मुळी एक शर्यत आहे। त्या शर्यतीत भाग घेतला की शर्यत चुकवता येत नाही। जगी सर्व सुखी असा कोण आहे? सगुणा, सगुणा, देव तुझं कल्याण करो। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। अरे 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 श्याम, जरा ऐक। अरे मी काय म्हणते, अरे ऐक तरी। अरे सोन्या, राजा, अरे पडशील, ऐक ऐक। अरे श्याम श्याम श्याम, थांब थांब जरा। अरे अरे थांब, अरे जरा ऐक तरी, ऐक। हे बघ, अरे पोरा जरा ऐक ना माझं। मी काय म्हणते, अशी शाळेला बुट्टी मारणं बरं नाही राजा। तुझे गुरुजी रागवते ना तुझ्यावर। रागवू दे, छडीनं चोप देऊ दे। अगं ताई आली आहे ना घरी, म्हणून आज मी नाही जात पाठशाळेत। मी तिच्याशी खूप गप्पा मारणार, खूप खेळणार। ताई आता काय लहान आहे हो तुझ्याशी खेळायला? तू काय लहान आहेस? तू खेळते ना माझ्या बरोबर। ए ताई ताई, आईला सांग ना ग। अरे पण काय सांगू? अगं तू आमच्याकडे आलीस ना, ती मला पाठशाळेत धाडतीये। अरे वा, शाणाच आहेस। म्हणजे पाठशाळेला जायला नाही म्हणतोस होय? अगं ताई, मी पाठशाळेत गेलो तर भाऊजी येऊन तुला तुझ्या घरी घेऊन जातील। मग मी कुणाबरोबर बोलणार? तुला असं कोणी सांगितलं की ती येऊन मला घेऊन जातील म्हणून? अगं आईच म्हणत असते ना, एकदा मुलगी लग्न होऊन सासरी गेली की मग ती त्याच घरची होते। मग माहेरी तिला जास्त दिवस ठेवून घेता येत नाही। खरंच आहे बघ, पण मी लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरपणासाठी आले। इथे भरपूर दिवस राहणार आहे बघ। खरंच? अगदी खरं। सगुणा, खरं सांगतेस? हो ना। अगं माहेरपणाला पहिल्यांदा आलीस आणि अशी एकटीच कशी आलीस? खरं म्हणजे जावई बापूंनी तुला आणून सोडायला पाहिजे होती। लग्नामध्ये सगळे मानपान हट्टानी करून घेतले का? तर तशी रीतच आहे म्हणे। पण मग लग्नानंतरची रीतीभाती नको का पाळायला? हे कसलं एक कल्ली वागणं? अगं ते खूप कामात असतात बघ। आधीच तार खात्याच्या नोकरीत खूप वणवण फिरावं लागतं। ते म्हणत होते मी येतो म्हणून, पण मीच म्हणाले तुम्ही निवांत पडा, मी एकटीच येते। खरंच? अगं आई, खरंच ग। चल श्याम, तुझ्यासाठी खूप छान गोष्ट आणली बघ मी। अहो ऐका ना। अगं ऐकतोय, बोल। मला ना सगुणाची लई चिंता वाटून राहिली आहे बघा। चिंता कशा पाहिजे? मला वाटतं सगुणाचं माहेरी येणं काही साधं सुद्धा नाही आहे। पोरगी मोकळेपणानं नाही सांगू शकली, पण मी आई आहे तिची, पोरीचं मन वाचू शकते। काहीतरी डोक्यात भरून घेऊ नकोस। अगं आधीच सगुणेच्या लग्नाच्या खर्चाचा मेळ जमवताना डोक्याचा पार इस्कोट झालाय। आणि काही कमी केलं नाही आपण। त्यांच्या घरातल्या लहान लेकरांचा बी मानपान केला। जावई बापूंची नोकरी फिरतीची म्हणून त्यांना सायकल घेऊन दिली।
ते आपल्या सगुणेला चांगलं वागवणार नाही तोय. पण मग अशी तिला एकटीला कशी पाठवून दिली? आणि लग्नात दिली होती तेवढी समधी चोळी लुगडी माघारी घेऊन आली आहे. म्हणजे हिचा मुक्काम तरी किती दिवस आहे म्हणायचा? अगं कसं बी झालं तरी पोरगी आहे आपली. वाटलं असेल तिला आई बापा बरोबर धाकट्या भावाबरोबर 4-8 दिवस राहावं. पण हे जावई बापू राहू देतील तवा ना. अगं उद्याच्यालाच घ्यायला येतील की नाही बघ तिला. अगं तू काय बी काळजी करू नको. आणि गजानन महाराज आहेत आपल्या पाठीशी. एकलेच हसताय महाराज. समजलं, देह इथं तर आत्मा तिथं, असंच ना? समजतोस त्या प्रश्नांची उत्तरं विचारण्याची तुझी खोड मोडणार कधी पितांबर? 2+2 या प्रश्नाचं उत्तर आहे 4. पण मला विचारलंस तर मी सांगेन 5. हा, पण 2+2 5 कसे काय होतील महाराज? तेच तर म्हणतोय मी. समजलेल्या आणि उकल झालेल्या प्रश्नांची उत्तरं विचारू नयेत. जशी लक्ष्मी आपल्या मुलीला विचारते. लक्ष्मी मुलगी? गुणी आहे मुलगी. सगुणा, ए सगुणा, अरे बाहेर या की. गावात घरात कोण लपून? ए कोण हाय का नाही? अहो जावई बापू, अहो काय करताय तुम्ही? का उगाच लाज आणताय आम्हाला? मी लाज आणतोय तुमची? मी लाज काढतोय? हा, हे म्हणजे आता चोराच्या उलट्या बोंबा झाल्या. अहो जावई बाप, काय बोलताय हे? बोलणार नव्हतो, पण तुम्ही वेळ आणली बोलायची. आणि आता तोंड दाबताय काय माझं? काय वायदा केला होता लग्नात? वायदा? कसला वायदा? अरे शबास, म्हणजे आता ते पण विसरलात म्हणा की. लग्नात वरदक्षिणा द्यायचं ठरलं होतं ना आपली. हा, निम्मी रक्कम दिली. राहिलेली रक्कम 4 दिवसात आणून देतो म्हटलात. कुठे आहेत पैसे? आज 40 दिवस झालं. तुमच्या पूर्वीला काय फुकट पोसू का मी? अहो जावई बापू, अहो काय बोलताय? अहो आमची पोरगी आता धर्माची बायको आहे तुमची. धर्म गेला चुलीत आणि बायको गेली सरणावर. धर्माच्या गोष्टी मला नका सांगू तुम्ही. अरे देवा 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 देवा. हो जावई बापू, हे काय बोलणं झालं? तुम्ही जे ऐकलत ना तेच बोलतोय. दिलेला वायदा जर पाळता येत नसाल ना तर तुमची पोरगी राहू दे तुमच्या घरी. माझी काडी मोड घ्यायची तयारी आहे. अहो जावई बापू, कृपा करून असं बोलू नका. आम्ही श्रीमंत नाही, पण गावात आमची भी इब्रत आहे. आजवर कुणापुढे हात पसरले नाही. अहो भाकर तुकडा खाल्ला तो बी कष्टानं मिळवला. आणि आता तुम्ही आमच्या पोरीला नांदवायचं नाही म्हणाला. अहो तर कुठं जाऊन जीव देऊ आम्ही? तुम्ही तिकडे कुठं बी जाऊन जीव द्या हो, ते मला नका सांगू. नाहीतर इंग्रज साहेबाला शिव्या द्या, तो घालल गोळ्या तुम्हाला. म्हणजे तुम्ही बी सुटाल आणि आम्ही बी सुटू. हे बघा, मी इथं हुज्जत घालायला आलेलो नाही. वर दक्षिणेच्या रकमेचं काय करताय ते मला आता सांगा. एवढी वेळ कळ सोसलीत, आणखी थोडी सबुरी धर. आम्ही कसं तरी जमवतो. अहो कातडाचे जोडे करून कोणा सावकाराच्या पायात घालू. वायदा मोडू देणार नाही. आमच्या पोरीचा परपंच मोडू देणार नाही. विश्वास ठेवा. ठीक आहे, पण हे शेवटचं. इथनं पुढं सांगायला नाही येणार तुम्हाला मी. येतो. श्याम, जरा आज जा बाळा. का? अरे जा म्हटलं ना. आम्हाला तुझ्या ताईशी जरा बोलायचंय. आई, मी काही लहान नाहीये, मला सगळं कळतं. भाऊजी ताईवर रागावल्यात ना, म्हणून ताई इथं आलीये. श्याम. हो ना ग ताई? अहो आता तुम्ही तरी सांगायला काहीतरी. श्याम,
बाळा शाणा आहेस ना तू? आज जा बरं. सगुणा, अगं अशा गोष्टी लपून का राहतात? बाई घरी आल्याबरोबर सांगितलं का नाहीस ग आम्हाला? तुम्हाला वाईट वाटेल म्हणून नाही बोलले मी. पण मग आता आता काय वाटतंय आम्हाला? आई, सगुणा, हे बघ, तू काही काळजी करू नकोस. अगं आपण समजावू जावई बापूंना. कसं समजवणार बाबा? अहो, त्या घरात कुणीच माझ्याशी व्यवस्थित बोलत नाही. लग्नानंतरचे 2 दिवस व्यवस्थित केले, त्यानंतर लेकी बोले सुने लागे. आणि अखेर त्यांनी सांगितलं सुद्धा, माहेरी जाऊन वरदक्षिणेतली उरलेली रक्कम घेऊन ये, त्याशिवाय ह्या घरात पाऊल टाकायचं नाही, आणि त्याशिवाय ह्या घरात तुला थारा देखील नाही म्हणून. अगं पण असं कसं बोलू शकतात जावई बापू? तोंडावर काय नाही नाही ते बोलून गेले. आपण कोणासमोर काय बोलतोय याचंही भान ठेवलं नाही त्यांनी. शेवटी चूक आपलीच आहे ना लक्ष्मी? आपली चूक? होय, आपली चूक. लग्नात ठरलेली वरदक्षिणा आपण देऊ शकलो नाही. ठरलेले पैसे मिळाले नाहीत म्हणून जावई बापूंचा राग आहे. सगुणा, अगं जावई बापूंचा राग शांत झाला की मी त्यांच्याकडनं मुदत मागून घेईन. आपण देऊ त्यांना पैसे. बाबा, हो. अगं पण शेवटी जावयाला पैसे दिले म्हणजे लेकीलाच पैसे दिले की. अगं ते पैसे शेवटी तुमच्याच प्रपंचाला उपयोगी पडणार आहेत. ते मान्य आहे बाबा. अहो, पण लग्नात पाण्यासारखा खर्च केला. आता राहिलंय का तुमच्याकडे काही? पुरीला काय फुकट पुसू का मी? दिलेला वायदा जर पाळता येत नसेल ना तर तुमची पोरगी राहू दे तुमच्या घरी. माझी काडी मोड घ्यायची तयारी आहे. अहो, असं हे हातावर हात ठेवून बसून कसं चालेल? कसं करावं तोच विचार करतोय. अवा, आता विचार करून काय फायदा आहे बाबा? माझा काडीमोड व्हायचा असेल तर होऊ दे की. सगुणा, अगं पोरी, असं अभद्र कशापायी बोलतेस? अगं कपाळी लावलेलं कुकू आणि नवऱ्याच्या नावानं घातलेलं मंगळसूत्र भाग्याचं लक्षण असतं या. कसलं भाग्य आणि कसलं काय? धर्माचं नातं चुलीत घालून बायकोला सरणावर जळताना पाहण्याची इच्छा धरणारा माणूस तो. ह्याच्याशी कसलं नातं जोडायचं? गबस, फार बोलीस. जा, पाणी भरायचं राहिलं तेवढं भरून घे. होय, जाते मी. पण तुम्ही दोघं माझ्यासाठी आपल्या जीवाचा आटापिटा नका करून घेऊ. आता कसं करायचं वो? या पोरीनं मनावर घेतलं तर हिचा काडीमोड होणारच. आई, बाबा, श्याम, हे रे काय तुझ्या हातात? मडकं. मडकं रे कशा बाई? तू काय ताई बरोबर पाण्याला चाललास होय? नाही आई. मग अगं मला मावशी, काका, काकू यांनी जे खाऊसाठी पैसे दिले ना त्यात मी साठवून ठेवले. हे पैसे तू जाऊन भाऊजींना दे आणि त्यांना ताईला घरी घेऊन जायला सांग. अरे बाळा, तुझ्यासारखी मुलं हीच आम्हा गरिबांची मिळकत. तेव्हा गजानना सगळं काही राहून घे, पण आमच्या बाळांना सुखी ठेव. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. ए लक्ष्मी,
मी आलो ग. आलात? कुठे गेला होतात? आणखी कुठं जाणार? अगं जावई बापूंना केलेला वायदा पुरा करायचा आहे ना, त्याच कामासाठी या त्या सावकाराकडे हेलपाटे घालत होतो. मग जमलं का काही? वय जमलं. 1 एकर जमीन होती, टाकली गहाण. जावई बापूंना सांगावा बी धाडलाय. म्हणलो या आणि तुमचे पैसे आणि बायको दोन्ही बी घेऊन जा. गावात आमची आबरू राहू द्या थोडी. वय वय, पण म्या काय म्हणते, आपणच सगुणाला घेऊन त्यांच्याकडे गेलो असतो तर? माझा बी विचार होता तसा, पण नंतर म्हटलं न ग, जावई बापूंनी आपल्या पोरीला माहेरी आणून सोडली, आता त्यांनाच तिला संगतीनं बरोबर घेऊन जाऊ दे. वय, बरोबर विचार केला तुम्ही. नाहीतरी आता गावातली आजूबाजूची तोंड बोलायला लागली या आपल्या सगुणाला नवऱ्याने टाकली म्हणून. आता जावई बापू सत्ता आले आणि सगुणाला घेऊन गेले ना, का मग बोलणाऱ्यांची तोंड तरी बंद होतील. वय अगदी खरं आहे. हे बघ, आता तू एक काम कर. काय? हे पैसे घे आणि आत नीट फाडताळात लपून ठेव. आपले पैसे? आपले पैसे काय चोरून आणलेले नाहीयेत, मग कशा पाय दडवून ठेवायचे? अगं नशिबाचं काय सांगता येतंय का? लक्ष्मी घर फिरलं की घराचे वासे बी फिरतात. उगाच कोणाला सुगावा लागला आणि त्याला पाळत ठेवून पैसे चोरले तर? अरे देवा, गावात 2 दिवसापूर्वीच दरोडा पडला म्हण. वय म्हणूनच सांगतोय, आत नीट दडवून ठेव पैसे. वय वय,